पोलीस भरतीसाठी मुंबईमध्ये हजारोंच्या संख्येने तरुण दाखल झालेले आहेत। घाटकोपर इथं लोहमार्ग पोलिसांच्या मैदानात या उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाते। या मैदानात उमेदवारांची मैदानी चाचणी सध्या घेतली जाते। मात्र मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना भर पावसात ताटकळत या उमेदवारांना उभं राहावं लागतंय। या सगळ्याचा आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी आढावा घेतला, आपण पाहूया। एकीकडे मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच मुंबईमध्ये पोलीस भरतीसाठी हजारोच्या संख्येने युवक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। मी सध्या आहे घाटकोपरमध्ये। घाटकोपर लोहमार्ग पोलिसांचं एक ग्राउंड आहे आणि इथे आपण जर बघितलं तर अगदी 3 ते 4 वाजल्यापासून भरतीसाठी मुलं आलेली आहेत। प्रचंड पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि अशातच ही भरती सुरू आहे आणि इथे सकाळी 3 वाजल्यापासून ही सगळी मुलं जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी पावसात रांगेत उभी असलेली दिसून येत आहेत। किती वाजता आलेला इथे आणि किती त्रासाला सामोरं जावं लागतं सकाळपासून? किती वाजता आले? आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून आलेलो आहे। इथं आमचा रिपोर्टिंग टाइम 11 वाजेचा आहे, पण इथं आमच्या छत्री पण नाही, आम्ही पाण्यामध्ये उभे आहे। इथं काही सुविधा पण नाही पाण्याची इथं उभं राहण्यासाठी। मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे की या पाण्यामध्ये तुम्ही ग्राउंड सध्या घेऊ नका, कारण की मुलांचे खूप हाल होत आहे आमचे। आम्ही रात्रभर इथं उपाशी पोटी असं झोपलेलो आहोत, जागा नाही, कुठं झोपायला काही नाही आम्हाला। व्यवस्थेबद्दल म्हणायचं तर व्यवस्था काहीच नाहीये जशी पाहिजे तशी, मॅनेजमेंट काहीच नाही आहे। आता बघा तुम्ही, मुलं कसे लागलेले आहेत लाईनमध्ये, पूर्ण बॅरिकेड खाली पडलेले आहे, व्यवस्था काही नाही आहे, व्यवस्थित खाया प्यायचं काही नाही। पावसामध्ये भरतीवर किती परिणाम होतो? या पावसामुळे त्रास होतो सर। आता एक मार्गाने कटतो आम्ही, आमचं नाही का, माझं अमरावतीला ग्राउंड असंच झालं सर। पाण्यामध्ये ग्राउंड झालं, तिथे मी 1 मार्गाने कटलो फिजिकल टेस्ट मध्ये। पाण्यामध्ये सर आम्हाला पळता बी येत नाही, एक तर पाणी वरून चालू असतो, इथे एक सेकंदामुळे आमचे 3-3 मार्क कटते सर। इथं कालपासून ही मुलं या ठिकाणी येऊन थांबलेली आहेत। पाऊस आहे मुंबईमध्ये, कुठेतरी आसरा घेतलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये अगदी पहाटेपासून ही सगळी मुलं या ठिकाणी रांगेत उभी आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।